सिद्धेश ब्रीद युवा प्रतिष्ठानच्या मार्फत आज शेतकऱ्यांना खताचं वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे। आपल्यासोबत सिद्धेश आहेत, स्वतः त्यांची बातचीत करणार आहे। उदय सामंतांनी सुद्धा भेट दिली होती कार्यक्रमाला। कसा आहे कार्यक्रम झाला हा? गेले अनेक वर्ष मी गेले 3-4 वर्ष शेतकऱ्यांसाठी मोफत खत वाटप करतो आहे आणि त्याचे सहकार्य म्हणजे पालकमंत्री या नात्याने किंवा राज्याचे उद्योगमंत्री म्हणून उदय सामंत हे मला वेळोवेळी सहकार्य करत आलेले आहेत। तसेच याही वर्षी त्यांनी मला सहकार्य करून मोठ्या प्रमाणात कडवई जिल्हा परिषद गटात आम्ही खत वाटप केलेलं आहे। खतांचा तुटवडा आहे, शेतकरी देखील आंदोलन करताना दिसतात। चिपळूणमध्ये देखील शेतकरी आपल्याला खत मिळावं म्हणून कृषी कार्यालयामध्ये गेलेले आहेत। एकंदर हा शॉर्टेज आहे, हा दरवर्षीच पडतो, यंदा तर खतं येत नाही आहेत। कसं बघता याकडं? खतांचा शॉर्टेज दरवर्षी असतो या कोकणपट्ट्यामध्ये। त्याचंच नियोजन घेऊन मी गेले 3-4 महिन्यापासून खताच्या ह्याच्यामध्ये असतो की खत लोकांना कसं लवकरात लवकर मिळेल ह्याच्या प्रयत्नात मी असतो। त्या प्रयत्नाने मी लोकांना 1,500 बॅग आता उपलब्ध करून दिलेले आहेत। भविष्यात अजून करू। कोणतं खत असतं, नियोजन ह्याचं तुम्ही कसं करता आणि तुमचं टार्गेट कसं आहे? गेल्या वेळेला सुद्धा उपक्रम राबवला होता तुम्ही, ह्याही वेळेला हा उपक्रम राबवत आहे? गेल्या वेळी मी 4,000 खताच्या युरिया बॅग मोफत वाटप केलेलं। त्याचबरोबर सुफला खताच्या 500 बॅग वाटप केलेलं मी। युरिया बॅग हे लोकांना शेतकऱ्यांसाठी लागतं खत, म्हणजे भातासाठी लागतं। सुफला हे अनेक विविध आंबा झाड असू देत किंवा काजू झाड असू दे यासाठी सुफला खत लागतं। खतांचं शॉर्टेज आहे, खतं मिळत नाही आहेत, काय किती मेहनत करावी लागते, कशा तुम्हाला नियोजन करावं लागतं? खतांचं आता मी विविध ठिकाणातून विविध जिल्ह्यातून मी स्वतः माझ्या स्वखर्चाने ही खतं इथपर्यंत मुबलक म्हणजे लोकांना उपलब्ध करून दिलेली आहे। असे कोणते उपक्रम आहेत की तुमचे कायमस्वरूपी होताना दिसतात? कारण स्वतः इथं उदय सामंतांनी ह्या सगळ्या उपक्रमांची आणि तुमच्या फाउंडेशनची तारीफ केली। मी लोकांना वया वाटप असू देत किंवा कोणाचं ऑपरेशन असू देत, ह्या सगळ्या आमच्या सिद्धेश ब्रीद युवा फाउंडेशनमार्फत लोकांना मोफत ऑपरेशन असू देत किंवा नेत्र काय चिकित्साची काही असतील, हे सर्व उपक्रम आम्ही राबवत असतो। आता एवढी सर्व खतं आपण विकत घेतो, ही सर्व आणावी लागतात दूरवरून, साधारण हा बजेट खर्च किती जातो सगळा? आता तुम्ही बघायला गेलात तर सोसायटीमार्फत इकडे लोकांना खत विकलं जातं किंवा दुकानामार्फत विकलं जातं। 280 किंवा 300 रुपये सरासरी एक बॅग असते। हां, तर मी 3-4 हजार बॅगा लोकांना मोफत हे वाटत असतो दरवर्षी। हे होते तरुण उद्योजक सिद्धेश। मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी ते खतांचं वाटप हे दरवर्षी करतात। या ठिकाणी उदय सामंत यांनी देखील या ठिकाणाला भेट दिली आणि या कार्यक्रमामध्ये उदय सामंतसुद्धा सहभागी झालेला आपल्याला पाहायला मिळाली। व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश नेगीसह कृष्णकांत साळगावकर, कडवई, संगमेश्वर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।